नमस्कार, मी देवनाथ. आता आपण नागपूरच्या हातमाग महामंडळाच्या विक्री व प्रदर्शन या केंद्रामध्ये आहोत. नागपूरच्या हातमाग महामंडळाच्या माध्यमातून विविध साहित्य तयार केले जातात. जसे की आपण बघू शकता, अंथरुणासाठी जे साहित्य लागतात ते सुद्धा इथे तयार केले जातात. कोसा उद्योग असेल किंवा रेशीम धाग्यापासून किंवा इतर धाग्यांपासून अनेक वस्तू इथे तयार केल्या जात असतात. आता जसं पिशवी असेल, हे छोट्या छोट्या हँडमेड्स पिशव्या देखील इथे तयार केल्या जातात, ज्याची विक्री देशभर केली जाते. याशिवाय मोठ्या पिशव्या देखील इथे आहेत अशा पद्धतीच्या. त्यानंतर उशीचे कवर जे आपण असतात, उशीचे कवर देखील इथे तयार केले जातात. इतकेच नव्हे तर बसण्यासाठी छानपैकी अशी स्टूलसारखी एक वस्तू तयार केलेली आहे, जी लहान मुलं मोठे माणसं देखील बसू शकतात या ठिकाणी. आपल्या घरी जर तुम्हाला शो हे करून घ्यायचं असेल दारावर, ते सुद्धा अशा प्रकारच्या वस्तू घरी ज्या आपल्याला गृहसजावटीच्या वस्तू देखील इथे तयार केल्या जातात. विशेष म्हणजे तुम्हाला एक वस्तू मी दाखवतो. हे आहे बुके. जे आपण अनेकदा एखाद्या लग्नाला, एखाद्या समारंभाला जात असू तर आपण बुके देत असतो आणि आपल्याकडे प्रथा आहे बुके देण्याची. मात्र हे बुके जर तुम्ही बघितलेत, हे बुके फुलांचे नाहीत, तर हे आहेत रुमालीचे. रुमाल म्हणजे हँडमेडच्याच त्या पद्धतीने तयार केलेली ही रुमाल आहे आणि याच्यामध्ये विविध देखील वस्तू आपल्या उपयोगात येतील अशा छोट्या छोट्या वस्तू आहेत. किंमत देखील अत्यंत कमी आहे. हे अशा विविध प्रकारचे वेगवेगळ्या ज्या कलाकृती आहेत आणि विविध डिझाईन्स आहेत, त्याच्या वेगवेगळ्या किमती देखील दिलेल्या आहेत. साधारणतः 150 रुपयापासून 500 रुपयापर्यंत या कलाकृती तुम्हाला विकत घेता येतात. अशा देखील वस्तू ज्या आहेत, या देखील हँडमेड वस्तू तुम्ही आपल्या घरी शो पीस म्हणून ठेवू शकता. सध्या नवीन जेव्हा घर तयार होतात, तर आपल्या घरामध्ये इंटेरियर डेकोरेशन करण्याच्या दृष्टीनं अशा पद्धतीच्या हँडमेड वस्तू मोठ्या प्रमाणात लोक खरेदी करतात. पण जर बघितलं तर इकडे हँडमेडच्याच वस्तू आहेत, ज्या टॉवेल्स असेल, त्यानंतर बेडशीट असेल, त्यानंतर खाली अंथरुण्यासाठी चादर असेल, या सर्व वस्तू इथे तयार होतात. इतकंच नाही तर रेशीम धाग्यापासून सुंदर साडी देखील, म्हणजेच अर्थात पैठणी देखील इथे तयार केली जाते. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्य विक्री केंद्र असून यामध्ये विणकरांनी विणलेला माल आंधरगाव, मोहाडी, पालांदूर, पवनी, धापेवाडा इथून येतो. त्यामध्ये मुख्यतः करवती साड्या, पैठणी साड्या आणि आमचा मुख्य विक्री उत्पादन केंद्र, तिथून तयार झालेला प्रिंटेड माल, सगळं माल इथे येतो आणि इथून हा विक्री केला जातो. यामध्ये 20+10 आणि अधिकारी कर्मचारी यांना 5% विशेष सूट दिल्या जाते. हे विक्री केंद्र सकाळी 10:30 ते 8:30पर्यंत सुरू राहते. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाने यावर्षीपासून कापडाचे बुके बनवण्याचे काम चालू केलेले आहे. यामध्ये आम्ही प्रामुख्याने रुमाल, हँडलूम रुमाल, पोचा वापरतो आणि हे ग्राहकांची फार मोठी पसंती आहे. अधिवेशन काळामध्ये याची फार मोठी मागणी आहे आणि याचं सातत्याने बनवण्याचे काम चालू आहे. नवीन उपक्रम असल्यामुळे याला मार्केटमध्ये फार मोठी डिमांड आहे. नॅशनल हँडलूम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडनं आपण सिल्क आणि कॉटन धागा घेतला जातो. त्यानंतर आपल्याकडे अशा हँग्स मध्ये आपल्याला धागा मिळाला असतो. त्यानंतर वाइंडिंगचं काम, आपण हे बॉबिन तयार करण्याकरिता अशी वाइंडिंग केल्या जाते चरख्यावर. वाइंडिंग केल्यानंतर आपल्याला वार्पिंग बीम रेडी करावं लागते. त्यानंतर हे क्रिल मशीनवर वाइंडिंग केलेले जे आपले हे असतात बॉबिन, ते प्लेस केला जातो. त्यानंतर रीडमधनं हे यान पास केल्यानंतर याला बीमवरती रोल केलं जातं. त्यानंतर आपला वार बीम तयार होतो. आपला वार बीम तयार झाल्यानंतर याला लूमवर प्लेस केला जातो वार बीमच्या ठिकाणी. त्यानंतर यान प्लेस केला जाते हेल फ्रेमच्या ठिकाणी आणि रीडमधनं पास होतो धागा आणि शटल थ्रू आपण वेब धागा इन्सर्ट करत असतो. त्यानंतर आपला कपडा फिनिश प्रोडक्ट आपल्याला तयार मिळतं. हातमाग महामंडळामध्ये तयार झालेले ग्रे फॅब्रिकवर आपण ब्लॉक प्रिंटिंगचं पण काम केलं जाते. त्यामध्ये पिगमेंट कलर यूज करून आणि ब्लॉकच्या साह्याने, वुडन ब्लॉकच्या साह्याने आपण ग्रे फॅब्रिकवर स्टोल, स्कार्फ, दुपट्टे, साडी हे सर्व ब्लॉक प्रिंट करून विक्री करता तयार करण्यात येते.